नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. मान्सून पूर्व नाले सफाईची कामं शहरातील विविध भागात युद्धपातळीवर सुरू असून महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव यांनी आज विविध ठिकाणी जाऊन नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. या पाहणी दरम्यान नाल्यातील गाडलेला गाळ हा तिथेच न ठेवता तो सुकल्यानंतर योग्य ठिकाणी त्याचं स्थलांतरण करणं, तसंच आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांच्या संरक्षक भिंतींची दुरुस्ती करणं, तसंच रोबोटिक यंत्राचा वापर करून शहरातील नाले सफाईची कामं 31 मे पूर्वी पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश महापौरांनी दिले. घोडबंदर रोड येथील बटाटा कंपनी येथील नाला, कापूरवाडी, कॅसल मिल तसंच वर्तनगर येथील थिराणी शाळेजवळील नाल्यांची पाहणी महापौरांनी केली. या नाले सफाईला उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, नंदा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, त्याचप्रमाणे इतरही मान्यवर उपस्थित होते. मुंब्रा परिसरातून नालेसफाईला सुरुवात करण्यात आली असून ठाणे शहरातही नालेसफाईच्या कामाने वेग घेतला असल्याचं महापौरांनी सांगितलं. शहरातील 186 किलोमीटर लांबीच्या नाल्याची सफाई करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यावर्षी विविध प्रभागातील नालेसफाईसाठी 7 ठेकेदारांची नियुक्ती करून कामाचा वेग वाढवण्यात आला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. कोई भी आपको नीचे गिराने की कोशिश करे, अपनी काबिलियत इतनी बड़ी बनाइए, या शब्दात MIM नगरसेविका सहर शेख यांनी गेल्या काही दिवसांपासून जात प्रमाणपत्र दाखल्यावरून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. आम्ही हिंदुस्थानी आहोत आणि हा देश कुणाच्या बापाचा नाही असं सांगत त्यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंगला टीका केली. ठाणे महानगरपालिकेतील MIM पक्षाच्या नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन जात प्रमाणपत्राबाबतचे सर्व आरोप फेटाळून लावले. कोई भी आपको नीचे गिराने की कोशिश करे तो एक बात हमेशा याद रखे, अपनी काबिलियत इतनी बड़ी बनाइए कि आपको हराने के लिए कोशिश नहीं साजिश करनी पड़े, अशा शब्दात सहर शेख यांनी आरोपांना उत्तर दिलं. गेल्या 4 दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून आमच्याविषयी खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या, पण सत्य घराघरात पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. जे लोक खोटे आरोप करत आहेत त्यांना आम्ही अजिबात घाबरत नाही, कारण आम्ही सत्याच्या बाजूने आहोत. आमची कागदपत्रं खरी आहेत, असं देखील सहर शेख यांनी सांगितलं. आमच्यावर अनेक आरोप झाले, परंतु त्या आरोपांना उत्तर कधी आणि केव्हा द्यायचं हे आम्हीच ठरवणार होतो. त्यामुळे आरोपांना उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली, असं देखील सहर शेख यांनी सांगितलं. तो महाराष्ट्र के रहवासी नहीं है, उनको भी हम कोर्ट में देखेंगे. तहसीलदार को भी हम कोर्ट में देखेंगे जो हमारे खिलाफ जिन्होंने वन साइडेड रिपोर्ट पास करी है, उनको भी हमने लीगली एक नोटिस भेजी है. हमने लोकमत जो न्यूज़ चैनल है और एक सुफियान खान, जावेद सिद्दीकी, फराज सिद्दीकी और NCP SP का एक इंस्टाग्राम हैंडल है, ऐसे पेजेस को डेफेमेशन का नोटिस भेजा है, लीगल नोटिस भेजा है, क्योंकि उनके ज़रिए ऐसे फ़ोटोज़ और बैनर्स चलाए गए जिस पे मेरे फ़ोटोज़ यूज़ किए गए और जो कि क्लियरली एक पॉलिटिकल प्रोपेगेंडा है. ये लोगों को दिख रहा है, ये इलेक्शन जीतने के बाद की जो इनसे हार बर्दाश्त नहीं हुई है इनकी, इसीलिए इन्होंने ये मीडिया प्रोपेगेंडा करके हमको डिफेम करने की कोशिश की है. तो इनको लीगली जवाब दिया जाएगा. ठाणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांना काल झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये पालिकेचं बोधचिन्ह असलेल्या नगरसेवक ओळख चिन्हाचं वाटप महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेस आयुक्त सौरभ राव हे देखील उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपळकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नगरसेवकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. आमदार आणि विधान परिषदेच्या आमदारांना देखील बोधचिन्हाचं वाटप करण्यात येतं. त्याप्रमाणे नगरसेवकांना देखील ओळखपत्र द्या, अशा प्रकारची मागणी महापौरांकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत काल सर्वसाधारण सभेमध्ये या ओळख चिन्हाचं वाटप नगरसेवकांना करण्यात आलं. महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं.
भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा, वागळे परिसरातील काही भागामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथे 12वी गुरुत्ववाहिनी क्रमांक 1, 2, 3 वर वाहिन्यांचं उन्नतीकरण आणि तातडीची देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्याने या कामानिमित्त गुरुवार 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिका अंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालसा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी बंद राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. महिला आरक्षण विधेयक लोकसभेमध्ये पारित न झाल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन या संदर्भात जनजागृती करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ठाणे शहरामध्ये पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. या विधेयकाला पूर्वी नकार दिला होता तेव्हा प्रत्येक महिलेचा अपमान झाला असल्याचं त्या म्हणाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण यशस्वीपणे राबवण्यात आलं असून विधानसभा आणि लोकसभेतही महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी हे आरक्षण अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मधल्या काळात महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय कुटुंबांना झाली असं देखील त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली होत असल्याचं देखील पंकजाताई मुंडे यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यावेळेस काँग्रेसवर निशाणा साधताना देशाला स्वतःची मालमत्ता समजण्याची मानसिकता काँग्रेसवाल्यांची आहे असा आरोप करत भविष्यात इतिहास लिहिला जाईल तेव्हा या विधेयकाला विरोध करणाऱ्यांना महिला माफ करणार नाहीत असा इशारा देखील पंकजाताईंनी यावेळेस दिला. विधेयक मंजूर न झाल्यानंतर काहींनी जल्लोष केल्याची टीका करत महिलांना मुख्य प्रवाहात स्थान मिळालं पाहिजे
ही भावना वाढत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. दरम्यान या मुद्द्यावर सर्वपक्षीय पातळीवर आंदोलन छेडण्याचा इशारा देत ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महिलांसह रस्त्यावर उतरतील आणि या संदर्भात देशभरामध्ये चळवळ उभी केली जाईल असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाडल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.